आमदार साहेबांनी विषय सांगितला का? विषय त्याच्यात आले डायरेक्ट येऊन लगे कनेक्शन पण डायरेक्ट लगे हे करून टाकायचं, गावात बंद करून टाकायचं, फिडर असं बंद नाही करून ना. टाकायचं. ही असं सिस्टीम नाही. रॉंग आहे सगळी. उद्रेक होईल ना असे नाही. ऐका ना साहेब, आम्ही सरळ नाही, तेवढे नाही, सरळ लोक हे आहेत. बघा, याच्या आधी उगा आमदार उपद्रव वेगळा कशाला होता. करायचं? तुम्ही पद्धती बदला. आम्ही लोकांमध्ये राहणारे माणसं आहे, आम्ही लोकल सांगतो, लोक आमचं ऐकत येत नाही. सिस्टीम चेंज करा ना. लाख लाख रुपये तुम्हाला गावामध्ये वसूल करून देतो, कोण करून देतो? हे बघा, तुम्ही आता बरं का साहेब, तुमचा प्रत्येक सबस्टेशनचा किंवा 132चा सगळा स्टाफ जवळपास 90% स्टाफ दारू घेऊन पडलेला आहे. त्यांना एक तर पोलवर चढता येत नाही. त्यांनी सांगावं की ह्या लाईन मध्ये पोलवर 4 पोल तुम्ही मेंटेनन्स करा किंवा निधीचं मेंटेनन्स करा. त्याला सांगा तुम्ही जिम्मेदारी तर करतो का बघा. प्रायव्हेट लोक आम्ही घ्यायचे, प्रायव्हेट लोकांना 2-5,000 10,000 रुपये द्यायचे, 20,000 रुपये द्यायचे. शेतकऱ्याचं ट्रान्सफॉर्मर जाळाला तिने त्याचं घ्यायचं, तुमचं एक पत्र घेऊन लगेच तिथून घ्यायचं, त्याला 2 पैसे तुम्ही आता भरायचे. एका ते काय private- धंदे जाऊ सगळे असं कसं चालणार आहे सर? तुम्ही जसं प्रायव्हेट करणार नाही. एजन्सीसाठी 3 दिवसापासून मेहनत घेता साहेब, एवढी जर तुम्ही शेतकऱ्यासाठी जर मेहनत घेतली तर आम्हाला त्याच्यात आनंद वाटत. आम्ही तुम्हाला डोक्यात घेऊन नाचू. शेतकऱ्यासाठीच काहीच नाही, शेतकऱ्याच्या याच्यात काहीच प्रश्न शेतकऱ्याला दिवसा वीज भेटणार आहे. नाही. शेतकऱ्याला ऐका ना, काय द्यायचं? काहीच नाही. आम्हाला सोलरची पंप तुम्ही करा, आम्हाला तुमच्या विजेची गरज नाही. आमची किती थकीत आहे तुमच्याकडे सोलरचे सोलर पंप? पंप, सोलरचा फिडरच होणार आहे ना तो, पंप होणार आहे. ऐका ना तुम्ही, सोलरचे पंप वैयक्तिक आम्हाला द्यायचे. ते तुमच्याकडे किती